तिथे भाजपमधील दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या प्रवेशाबाबत 8 जणांची समिती तयार करण्यात आल्याची माहिती मिळते। समितीत 4 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आणि 3 राष्ट्रीय महासचिव आहेत। भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव आणि मनसुख मांडवीय यांच्या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। अधिकचे अपडेट आपण सोमेशकडून जाणून घेऊयात। सोमेश, ही समिती तयार करण्याचं काय नेमकं कारण आहे? आधी या समितीचा निर्णय का घेण्यात आला आहे? सोमेशशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, परंतु एक महत्त्वाचा निर्णय आयरामांना आळा घालण्यासाठी केंद्रीय भाजपने हा निर्णय घेतलेला आहे। दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या प्रवेशासाठी आता भाजपकडून 8 जणांची समिती तयार करण्यात आलेली आहे। या समितीमध्ये 4 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आणि 3 राष्ट्रीय महासचिवांचा देखील यामध्ये समावेश आहे। आपण पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया। सोमेश, आयरामांना आळा घालण्यासाठी ही समिती तयार करण्यात आली आहे? हो दीपक, आज भारतीय जनता पक्षाची एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि राष्ट्रीय कार्यकारिणी होती भारतीय जनता पक्षाची, आणि या कार्यकारिणीत एक निर्णय झालाय की केंद्रीय स्तरावर आता यापुढे कोणतेही भाजपमध्ये पक्षप्रवेश होतील त्या पक्षप्रवेशांबाबतचा निर्णय घेण्यासाठी एक समिती असेल, आणि या समितीमध्ये 4 केंद्रीय मंत्री, 3 राष्ट्रीय महासचिव ज्यामध्ये तरुण चौक, सुनील बन्सल आणि विनोद तावडेंचा समावेश आहे, आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचाही त्या समितीमध्ये समावेश असणार आहे। आणि ही समिती प्रत्येक नावाबाबत चर्चा करेल आणि त्यानंतर त्याविषयी निर्णय करेल। समितीकडून नो ऑब्जेक्शन मिळालं की मगच पुढचे प्रवेश हे राज्य पातळीवरचे होतील, आणि या समितीच्या अंतर्गत एक राज्य स्तरावरही समिती दुसऱ्या तयार करण्यात येणार आहे जी पक्षप्रवेशाबाबत असेल, आणि जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर जे पक्षप्रवेश होतील त्याबाबतचा विचार विनिमय आणि निर्णय हा राज्य स्तरावरच्या समित्या घेणार आहेत। अशा प्रकारे भाजपच्या राज्य स्तरावर समिती आणि एक आता केंद्रीय स्तरावर समिती तयार करण्यात आली आहे, जी भाजपमध्ये निवडणुकींच्या वेळी येणाऱ्या आयरामांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आहे असं आपण म्हणू शकतो। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।